फडणवीस सरकारने आणि आमच्या सरकारने शेतकऱ्याला मदत केली। हे काँग्रेसच्या सरकारमध्ये लबाडीगिरी झाली। उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये म्हटलं होतं बांधावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी 50,000 रुपये देऊ, सरकार आल्यावर पळाले, ते बांधावर जाऊन देणार होते। त्यामुळे हे लबाडी आहेत। आमचं लोकांची जबाबदारी आहे। शेतकऱ्याचं नुकसान झालं, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आहे। आज शेतकऱ्यासाठी जेवढं करेल तेवढं कमी आहे, जेवढा मदत करेल तेवढी कमी आहे शेतकऱ्यांना। पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झालं आहे। हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नाही आहे। हा काळ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकार आणि विरोधी पक्ष मिळून शेतकऱ्याला काय जास्त देता येईल असा काळ आहे। ह्या काळामध्ये कुठले आरोप प्रत्यारोप हे काही योग्य नाही असं मला वाटतं। काँग्रेसची कृती योग्य नाही आहे। आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे, मला निवेदन द्यायला पाहिजे, मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे, मी जात गेलो असतो निवेदन घ्या। पण गाडी अडवणे, काळे झेंडे दाखवणे, मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल, जसात तसं करावं लागेल। एकीकडे मुख्यमंत्री नाही, जसात तसं करावं लागेल, पण आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे। पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। मी अमरावतीत आहे, त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या, मी निवेदन घ्यायला तयार आहे। पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का थांबवलं नाही हेही बघावं लागेल। खरं तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो, आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही, पण या पद्धतीची कृती करणं योग्य नाही आहे। मी इथे अमरावतीत असताना पालकमंत्री आहे, त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे। मी पूर्ण वेळ आहे, माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे। मी आता महानगरपालिकेत 1.5 तास बसणार आहे, 1.5 तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे। यायला पाहिजे, निवेदन द्यायला पाहिजे, चर्चा करू। मग गाड्या अडवणं, काळा फिती दाखवणं हे काही योग्य नाही आहे। या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आरतुरे स्वीकारू नका, एकीकडे सर पालकमंत्री दोन विषय आहे। दळणवळणाचा विषय, रेल्वे पूलच्या संदर्भात केव्हा निर्णय होईल आणि सुपर हॉस्पिटल बंद आहे। आज इतक्या भयानक त्यांची स्थिती आहे की त्यांना आरोग्याच्या सुविधा भेटत नाही आहे नागरिकांना। पुढच्या आठवड्यात